नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संवाद स्वच्छंद सखीचा या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत खास सखींना आणि त्यांचे नाव आहे संगीताताई बद्रे. त्या उपसरपंच आहेत आणि सोबतच शिरसगाव कोरडे येथे त्यांचं कार्य हे चालू आहे. ताई नमस्कार. आमच्या स्टुडिओला तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसं आता मी आपल्या दर्शकांना तुमचं नाव तर सांगितलेलंच आहे, तुम्ही उपसरपंच आहात हे देखील सांगितलंय. त्या व्यतिरिक्त तुमची आणखी काय काय ओळख आहे ते देखील आमच्या दर्शकांना तुम्ही सांगावं. मी 2010 ला घराच्या बाहेर पडले. आधी बचत गटामध्ये काम केलं. अच्छा. त्याच्यानंतर बचत गटानंतर ग्रामसंघामध्ये काम केलं. ग्रामसंघामध्ये जसं महिलांना कर्ज वाटप वगैरे. तर ताई माफ करा, मी जरा मध्ये थांबवते तुम्हाला. ग्रामसंघ म्हणजे काय हे आमच्या दर्शकांना जरा तुम्ही सांगा, कारण काही आमच्या महिला देखील त्याच्यामध्ये आहे. ग्रामसंघ याबद्दल जर तुम्ही सविस्तर सांगितलं तर त्यांना पण जरा त्याची माहिती मिळेल. बचत गट हे उमेदचे बचत गट आहे. उमेद मार्फत ज्या योजना राबवल्या जातात, तर त्याच्यामध्ये हा ग्रामसंघ म्हणून 25 गट मिळून अच्छा त्याचा ग्रुप बनवला जातो. अच्छा. आणि तो म्हणजे ग्रामसंघ. अच्छा. त्याच्यामध्ये आपल्याला कर्ज वाटप करता येते. समजा एका गटाला आपण 30,000 पर्यंत कर्ज मर्यादा त्याची आहे. अच्छा. त्यामुळे मग व्यवसाय करतात. म्हणजे त्या व्यवसायासाठीच असतात ते. ओके. हा. महिलांना पाठबळ देण्यासाठीच असतात ते. तर त्याच्यातून त्या करते, शेतीला लावते किंवा मग व्यवसाय करतात. अच्छा. तर काय ताई, ग्रामसंघ म्हणजे काय हे तर आमच्या महिला मैत्रिणींना तुम्ही सांगितलेलंच आहे, पण त्यासोबतच तुम्ही मला बोलता बोलता सांगितलं होतं की तुमची एक फार्मर कंपनी देखील आहे, तर त्या कंपनी बद्दल देखील आम्हाला सांगावं. आम्ही 10 गावच्या 10 महिला एकत्रित येऊन ही कंपनी स्थापन केलेली आहे 2020 मध्ये. त्याच्यानंतर 2020-21 पर्यंत 2 वर्ष आमचं काम कंपनीचं कोरोनामुळे बंद होतं. त्याच्यानंतर आम्ही 22-23 पासून सुरुवात केली. तर आता आम्ही शेतमाल खरेदी विक्री करतो. कृषी केंद्र पण आहे आमचं, कृषी केंद्र पण चालवतो आणि असं चालू आहे. आमचं 70 लाखाच्या वर टर्नओव्हर आहे. क्या बात आहे. बघा कसं आहे की असं म्हटलं जाते की 10 बायका एकत्र आल्या की त्यांची फक्त भांडणं होतात, पण इथे मात्र त्या गोष्टीला ताईंनी कुठेतरी चुकीचं ठरवत 10 वेगवेगळ्या गावातल्या बायका एकत्र आल्या आणि त्यांनी एक माइंडसेटनी बिझनेस करण्याचा विचार केला आणि आज त्यांचं टर्नओव्हर 70 लाख रुपये आहे. तर ही एक छोटी गोष्ट नाही, तर एक फार मोठा अचिव्हमेंट आहे महिलांकरिता. तर ताई खरं तर तुमच्या या सगळ्या कार्याला मी खूप शुभेच्छा देते आणि सोबतच गावातल्या ज्या काही समस्या असतात महिलांच्या, त्यासाठी तुम्ही काय काय करत असता? महिलांचं मला समाजकार्य करायला खूप आवडतं. गरीब महिलांना सहकार्य करते मी. अच्छा. आता माझ्या इथे मी उपसरपंच झाले तेव्हापासून कामे भरपूर झालीच आहे माझ्या इथे. पण एक महत्वाचा विषय म्हणजे असा आहे की दारूबंदी, जे पिढ्यानपिढ्या जी दारूबंदी चालू होती आमच्या इथे, हातभट्टी पारद्यांची, ती आम्ही बंद केली. आणि देशी दारू पण होती, ती पण बंद करण्यात आली. महिलांचं खूप सहकार्य लाभलं मला त्याच्यात. माझ्या एकटीच्यानं नाही झालं. बरोबर. महिलांचं सहकार्य म्हणजे जर ती दारूची भट्टी जर 5 वाजता चालू केली, तर मला 5 वाजता फोन यायचा महिलांचा, ताई सुरू झाली. अच्छा. तेव्हाच आम्ही जाऊन पडायचो तिथे. 5 वाजता पारद्याच्या घरी घुसलो आम्ही, पारद्याच्या घरी धाडी टाकल्या. अरे बापरे. हो, पारद्याच्या पण घरात घुसलो आणि आता तेच आम्हाला भेटतात. अच्छा. हो. आणि तशीच दारूभट्टी आम्ही त्यांच्या देशी विकणारे जे होतं ना कुटुंब, त्यांच्याकडे गेलो आम्ही. त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही नका विकू, आपली इथे दारूबंदी झालेली आहे. त्यांनी नाही ऐकलं. मग पेटी आली, म्हणजे दारूची पेटी आली म्हणून आम्हाला माहित पडलं. मग आम्ही सर्व महिला गेलो त्यांच्याकडे. खूप दारू सापडली आम्हाला, 2-3 पेट्या दारू सापडली. आम्ही स्वतः पकडली. बघा, मनात जर विचार आणला तर आपण काहीही करू शकतो. दारूबंदी करायची होती इथल्या महिलांना, त्यांनी ताईंच्या नेतृत्वाअंतर्गत दारूबंदी घडवून आणली. जिथे आपण बघतो आहे की अमरावती शहरामध्ये राजकमल पुलापासून सगळे पारध्यांनी आपला बेडा टाकलेला आहे, पण इथे प्रशासन, पोलीस कुणीही काही करू शकत नाही. पण जर का हा पूर्ण टेंडर म्हणील मी, हा जर टेंडर अशा महिलांना दिला तर इथे एकही पारधी दिसणार नाही. आणि असलं नेतृत्व जर का आपल्या समाजाला मिळालं तर नक्कीच समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. 3 वेळा आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो. अच्छा. हा, एक वेळा आलो, पहिल्या वेळा तर आम्हाला कलेक्टर साहेब मिळालेच नाही.
अच्छा. त्याच्यानंतर काहीच कारवाई झाली नाही आमची इथे. नंतर दुसऱ्या वेळनं आलो, दुसऱ्या वेळनं अशी तयारी करून आलो होतो की आम्ही ताट आणि चम्मच घेऊन आलो होतो. अच्छा. हो, की जर समजा कलेक्टर साहेबांनी जर नाही ऐकलं तर आम्ही तिथेच आंदोलन करणार होतो. क्या बात आहे. पण त्या दिवशी कलेक्टर साहेब आम्हाला भेटले. हा. आमची त्यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी आश्वासन दिलं की नाही ताई आम्ही करतो. त्याच्यानंतर सतत आमच्या इथं 4-5 वेळा धाडी पडल्या. त्याच्यानंतर धाडी पडल्यानंतरही चालू झाली. मग अजून आम्ही तिसऱ्यांदा कलेक्टर ऑफिसला आलो. मग त्यावेळेस उपकलेक्टर साहेबांना भेटलो. तर मग काही झाली कारवाई, पण ते पाहिजे अशी नाही झाली, समाधानकारक नाही झाली. मग शेवटी आम्ही स्वतःच पुढाकार घेतला, स्वतःच धाडी टाकल्या आणि स्वतःच बंद केली. खूपच चांगलं कार्य आहे ताई. म्हणजे करावं तेवढं कौतुक कमी आहे तुमच्या कार्याचं. आणि परत ते तुम्हाला असं वाटतंय का ताई की तुमचं राहून गेलंय आणि ते तुम्हाला सांगायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचं असं काही राहिलं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या दर्शकांना ते सांगावं. सगळ्यांची मदत, गरीब महिला ज्या असते त्यांची मदत करणं आपलं कर्तव्य असते. आणि मी शिरसगाव कोरडीची प्रतिनिधी आहे. मला लोकांनी निवडून दिलं. माझं पहिलं काम असते त्यांच्या मदत करणं. त्यांना ज्यावेळेस आपली गरज असते त्यावेळेस त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य समजते. आणि करत राहीन, पुढे पण असंच करत राहीन की केव्हाही जरी मला तर बिनधास्त फोन करते, केव्हाही अर्ध्या रात्री 12 काय 1 वाजता काय. आता ह्या दारूबंदीमध्ये तर आमच्या लिमिट नव्हती. म्हणजे जेव्हा म्हटलं तेव्हा रात्रीचे कॉल यायचे आणि मी तेव्हाच जायची उठून. रात्रीचे म्हटलं तर रात्रीचे जायचे म्हणता येईल तुम्हाला. तर त्याच्यामुळं मला असं आवडते. मला आवड आहे, स्वतःला आवड आहे, मला करायला आवडते, त्यांना मदत करायला आवडते. त्याच्यामुळे मी करते. आणि तसंच माझ्या इथले जे फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणतो आपण, पण त्याच्यासाठी शेअर्स आम्ही गोळा केले होते. तर शेअर्स 750 शेअर्स आम्ही महिलांनी गोळा केले 10 गावातून. बरोबर. 10 एका गावातून समजा आम्ही ते शेअर्स काढले. त्याच्यानंतर आम्ही कृषी केंद्र सुरू केलं, कृषी केंद्र पण चालवलं आणि असं आमचं कार्य चालू आहे. खूप छान. ताईंचं हे सगळं काम बघून म्हणजे त्यांच्याबद्दल बोलावं काय, आता खरं तर मलाही सुचून नाही राहिलेलं आहे. अतिशय कर्तव्यदक्ष अशा त्या आमच्या ताई आज आपल्या मुलाखतीकरिता आल्या होत्या आणि त्यांच्या या प्रेरणादायी कार्याला वुमन्स 24 चॅनल सदैव त्यांच्या पाठीशी असेल अशी मी आज ग्वाही देते. आणि ताई, तुम्ही आमच्या चॅनलला आलात, आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि मुलाखती दरम्यान आमच्या दर्शकांना छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अशाच नवनवीन मुलाखतीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.